आज मी तुमच्यासोबत मस्त झणझणीत आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने गवारीच्या शेंगाच्या भाजीची रेसिपी शेअर करणार आहे। ही भाजी एकदा खाल ना तर परत 100% बनवाल, एवढी भारी लागते। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। उशीर न करता आजच्या रेसिपीला सुरू करूयात। हे पहा, इथं घेतलेले आहेत मी गावरान गवारीच्या शेंगा। मागचा आणि शेवटचा पार्ट काढून घेतला आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात। नंतर इथं मी पाणी गरम करायला ठेवलं, पाण्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि ज्या गवारीच्या शेंगा साफ करून घेतलेल्या होत्या त्या गवारीच्या शेंगा इथं शिजत घातल्या आहेत। आता आपल्याला इथं चवीनुसार मीठ आणि हळद पावडर घालायची। सुरुवातीला पाण्यामध्ये मीठ घातलं नव्हतं, नंतर टाकलं होतं। तुम्ही म्हणता परत परत 2 वेळेस मीठ घातलं का? एकदाच घातलं होतं हळदीसोबत। सोबतच चमचाभर तेल घालून घेतलं। छान 5-7 मिनिट शेंगा वाफलायला ठेवल्या। तोपर्यंत मस्त शेंगाला झणझणीत मसाला तयार केला बरं का। खोबरं, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि भाजलेला कांदा घालून वाटण तयार केलं। तोपर्यंत आपल्या शेंगा छान वाफलेल्या होत्या। तर आता आपल्याला या शेंगा फोडणीला घालायच्यात। या पद्धतीने बनवलेल्या शेंगा खरंच खायला खूप चविष्ट होतात आणि बनवायला सोपेही आहेत। झणझणीत बनवून तयार होतात। आता भाजी बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवून घेतली। कढईमध्ये तुम्हाला हवं तेवढं तेल घालून घ्यायचं। तर मी इथं कढईमध्ये तेल घालून घेतलं, तेल गरम करून घेतलं। तेल गरम होताच मस्त जिऱ्याची फोडणी घालून घेतली। जिरे छान तेलामध्ये फुलले की लगेच जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते वाटण इथं घालून घेतलं। छान वाटण मस्त तेल सुटेपर्यंत मिडियम गॅसवर परतून घेतलं। मस्त छान आपलं वाटण इथं परतून झालेलं होतं। तर वाटण परतून झाल्यानंतर याच्यामध्ये मी मसाले घालून घेतले। मसाल्यामध्ये मोठा 1 चमचा लाल मिरची पावडर घातली। सोबत 1 चमचाभर धना जिरा पूड घालून घेतली। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा मटन मसाला। सोबतच मी इथं हे मसाले छान मिक्स करून घेतले। आता तुमच्याकडे जो कोणता ठेवणीचा मसाला असेल तो मसाला वापरला तरी चालेल। यातले जे तुमच्या घरात मसाले तेवढे घातले तरी चालतील। तर छान मसाले मिक्स करून घेतले। मस्त आपला असा मसाला इथं गवारीच्या शेंगासाठी तयार झालेला। तर आता ज्या शिजवून शेंगा घेतलेल्या त्या शेंगा इथं घालायच्या। तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे मला। ज्या वेळेस आपण गवारीच्या शेंगा वाफलायला घालतो त्यावेळेस हळद पावडर त्याच्यामध्ये आवर्जून घाला, म्हणजे ना भाजीची टेस्ट खूप भारी येते। जो हळदीच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस शेंगा शिजतात ना तर भाजीला टेस्ट आणखीनच भारी येते। तर इथं तुम्हाला हवं तेवढं भाजीत पाणी घालून घ्या। भाजीला उकळी यायला सुरुवात झाली की 2-3 चमचे दाण्याचा कूट घालून घ्यायचा। मस्त शेंगदाणे लालसर भाजायचे आणि बारीकसर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे। 2-3 चमचे दाण्याचा कुट्टा घालून घेतला। छान 5-6 मिनिट भाजी शिजूनही घेतली। गॅस कमी करून छान भाजी रस्सी उतरायला ठेवली। मस्त झणझणीत आणि चटपटीत अशी आपली गवार शेंगाची रस्सा भाजी तयार झाली। बनवायला अगदी सोपी आहे बरं का, खायला पण तेवढीच टेस्टी लागते। चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खा, खूप भारी लागते। तुमच्या घरीही या पद्धतीने एकदा गवारीची भाजी नक्कीच ट्राय करा। एकदा का तुम्ही अशी गवारीच्या शेंगाची भाजी तुमच्या घरच्या मेंबरला किंवा घरातल्या व्यक्तीला खाऊ घातली ना, परत 100% या भाजीची तुमच्या घरात डिमांड होणार, ही माझी गॅरंटी आहे। मस्त झणझणीत अशी महाराष्ट्रीयन पद्धतीने आपली गवार भाजी तयार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। रेसिपी आवडली तर लाईक शेअर नक्कीच करा आणि तुम्ही आत्तापर्यंत जरी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता नक्कीच तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण अशा छान मस्त झणझणीत रेसिपी तुमच्यासाठी मी दररोज घेऊनच येत असते। तर हवं असेल तर वरून कोथिंबीरही भुरभुरून द्या। चला की मग परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत तुमच्या कुटुंबाची मनापासून काळजी घ्या। नमस्कार।